हॅलो यूट्यूब लवर्स, कशा आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं एव्हरीडे वंडर्स डायरीमध्ये. तर आपण आज एक मस्त आलू सोयाची भाजी बघणार आहोत. खूप 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 छान आणि खूप टेस्टी होते. म्हणजे अगदी कधी घरी पाहुणे आले आणि आपल्याला पटकन काय बनवायचं असेल तर तरी अगदी बनवू शकतो अशी ही रेसिपी आहे. खूप उत्तम लागते. सगळे म्हणजे आवडीनं खातील अशी आहे. तर नक्की ट्राय करून बघा. तर मी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 लवंग, दालचिनीचा 1 तुकडा, 2 मिरे, 3-4 लसूण पाकळ्या घेतल्यात, 1 चमचा जिरे घेतले, सुके खोबरे घेतले थोडं, 1 आलं तुकडा घेतलाय, 1 कांदा चिरून घेतलाय, 1 टोमॅटो घेतलाय चिरून आणि 1 चमचा बडीशेप घेतले. मी इथं घातलेलं नाही, मी बारीक करताना ते 1 चमचा बडीशेप ॲड करणार आहे, कारण मी इथं सुरुवातीला घालताना विसरलेले. तर आता हे सगळं आपण वाटण करून घेऊया. आणि याच्यात शक्यतो इथं मी बडीशेप वापरते आणि हे वाटण करताना शक्यतो पाण्याचा वापर नाही करायचा, किंवा जर लागलंच तर एकदम थोडंसं, जितक्या कमी पाण्यात करता येईल तेवढं करा. टोमॅटो घातल्यामुळे तसं पाणी नाही लागत. म्हणजे काय होईल की पाण्याचा वापर कमी असेल तर ग्रेव्ही पटकन भाजली जाईल. आणि एकदम बारीक वाटण शक्य तितकं करून घ्यायचं. आता मी तर गॅसवर कढई ठेवलेलं आहे आणि तेल घातले. तेल मी फार वापर केलेलं नाही, तर 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आणि आता तेल गरम झालं की मग त्याच्यात आपण हे वाटण घालून घेऊयात. तर ही रेसिपी मी नेहमी करते आणि नेहमीच उत्तम होते आणि आमच्या घरी सगळ्यांना आवडते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तेल गरम झालेलं आहे आणि मी इथं वाटण घालून घेतलेलं आहे. आणि आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. अगदी चांगलं तेल सुटेपर्यंत, थोडा जरी जास्त वेळ लागला तरी चालेल, पण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. काय होतं ना, ज्या भाजीत टोमॅटो किंवा दही वगैरे असं वापरतो ते जर चांगले पूर्ण भाजलं गेलं नाही ना, तर त्याचा एक आंबटपणा भाजीमध्ये लागतो. तर म्हणून काळजी घ्यायची की चांगलं भाजून घ्यायचं. आणि तो आता आंबटपणाही जरी चुकून राहिलं तरी लागू नये, याच्यासाठी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे एक ट्रिक. तर चवीनुसार मीठ घालून घेतले आणि 1-1.5 चमचा मी लाल तिखट घालून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला, किती तुम्हाला लागतं कमी जास्त ते. आणि आता हे चांगलं आपण एक झाकण ठेवून आहे ना, एक 2-3 मिनिट चांगले त्याला वाफ देऊन घेऊया, म्हणजे मसालाही शिजेल चांगला. आणि तोपर्यंत इकडं मी काय करते, जे सोया चंक्स आहेत मी गरम पाण्यात ठेवले होते एक 15-20 मिनिट भिजत. ते आता चांगले भिजलेले आहेत. मी आता हे पिळून काढून घेते. ही भाजी आपण आणखीन एका पद्धतीने करू शकतो, तीही एकदम उत्तम होते, म्हणजे अगदी हॉटेलपेक्षाही चांगली होते. तर त्या पद्धतीने मी ही रेसिपी दुसऱ्या पद्धतीने एकदा शेअर करेन नक्की. तर हे घेतलेलं आहे. आता हे मिक्सरचं भांडं, मी ह्याला थोडा मसाला लागलेला आहे, तर तेवढा तरी का वाया घालवायचं ना. तर मग मी हे धुवून घेते त्या पाण्यात. आणि हे सोया चंक्सचं जे पाणी आहे ते टाकून द्यायचं नाही, ते गरम करून हेच पाणी आपण त्याच्यात वापरणार आहे. आणि लागलं तर आपण दुसरं गरम करून घालू शकतो, पण हे पाणी आधी वापरून घ्यायचं आहे. आणि इथं मी बटाटा तोपर्यंत चिरून घेते. सोया चंक्स आणि बटाटाचं एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या थोड्या करून घ्या, पण ह्या भाजीला थोड्याशा मोठ्या ठेवल्या तर ते चांगले लागते. एकदम बारीक पण करू नका. तर आता मी बटाटा धुवून घेते स्वच्छ.
मी तर धुवून घेतलेला आहे. आणि आता आपण आपला मसाला बघूया. तर इथं बऱ्यापैकी भाजत आलेला आहे चांगला. अजून 1-2 मिनटं आपण चांगला हलवून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय खूप छान तेल सुटलेलं आहे. खमंग असा मसाला भाजला गेला आहे. आता या स्टेजला आपण काय करायचं ना, ह्याच्यामध्ये 1-2 चमचे दही घालायचं. जर दही म्हणजे तसं ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर तुम्ही नाही घातलं तर चालेल, पण असेल तर नक्की घाला. दह्यामुळं काय होतं ना, जे आपण मसाले वापरल्यात, जो खडा मसाला वापरला आपण याच्यामध्ये, त्याचं नाही ते असं एकदम झणकत नाही. तो मसाला एकदम ना सॉफ्ट होते ग्रेव्ही आणि एक थिकनेस येतं. तुम्ही बघू शकताय की दही घातल्यावर ना ग्रेव्हीला एक छान टेक्स्चर आले. असं एकदम थिक झाले ग्रेव्ही, असं वेगळं वेगळं नाही वाटत. असं एकसारखं मिश्रण तयार झालंय आणि असं एक रिचनेस येतो ग्रेव्हीला दह्यामुळं. मग ज्या अशा मसाल्याच्या भाज्या असतील ना, त्याच्यात मी त्या मसाल्यामध्ये थोडंसं दही वापरते. दही घातल्यानंतरही चांगला मसाला भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत परत एकदा. आणि आता मसाला आपला चांगला भाजला गेलाय, तुम्ही बघू शकताय. आता आपण या स्टेजला इथं काय करूया, सोया चंक्स ॲड करूया, बटाटा ॲड करूया. चांगला हलवून. आणि मी याच्यामध्ये मॅप्को वापरलाय, मॅप्को वाटाणा वापरलाय. माझ्याकडे होता घरी अवेलेबल म्हणून मी वापरलाय. तुमच्याकडे असेल तर वापरा, नाही वापरला तरी चालेल, पण माझ्याकडे होता तर मी वापरलाय. तर हे सगळं हलवून आणि जे मगाशी आपण जे पाणी ठेवलं होतं ते चांगलं गरम करून याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता पाणी इतपत घालायचं आहे की बटाटाही शिजला गेला पाहिजे आणि नंतर आपल्याला ग्रेव्ही शिल्लक राहिली पाहिजे. इतपत पाणी वापरायचं आहे. तर हे झाकून बटाटा शिजेपर्यंत आपण वाफ काढून घेऊया. आणि त्यात मी थोडीशी कसुरी मेथी टाकले. ते झाकून वाफ काढून घेऊया. अधूनमधून चेक करायचं आहे, शिजले असेल तर भाजी गॅस बंद केला तरी चालेल. तर इथे बघा, एक 5 ते 7 मिनिटाने मी दाखवते तुम्हाला. छान शिजलेलं आहे. बटाटाही मी चेक केला, छान शिजलेला आहे. आणि आता मी ग्रेव्ही ही एकदम करेक्ट राहिलेली आहे, फारही नाही. आणि 1 चमचा साखर, मी जे म्हटलं होतं ना तुम्हाला की जर आंबटपणा जर राहिला टोमॅटोचा किंवा दह्याचा तर या साखरेने तो कवर होईल. आणि ज्या भाज्यात आपण म्हणजे अगदी पनीरची असेल तरी ज्या भाज्यात टोमॅटो वापरतो त्यात 1 चमचा साखर घालायची, की जेणेकरून ते आंबटपणा तो खाताना त्या भाजीला किंवा त्या पदार्थाला लागणार नाही. आणि गोड अजिबात लागत नाही, पण आंबट लागत नाही ती भाजी, खूप छान लागते. आपली भाजी तयार आहे. इथं एकदा नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली सांगा. आणि खाऊन घ्या आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.